नमस्कार मैत्रिणींनो, मॅड्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर आपण आज खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। 3 ते 1 या टिपक्यांच्या सहाय्याने आपण खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। चला तर आपण टिपके मांडून घेऊयात। आपण टिपके थोडेसे मोठे मोठे घेणार आहोत, म्हणजे पूर्ण रांगोळी मावली पाहिजे आपली। तर आपण हे 3 ते 1 असे टिपके घेतलेले आहेत। आपण असा त्रिकोण जोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण हा त्रिकोण जोडलेला आहे। तर आपण त्रिकोणाचा जो टोक येतो, निमुळता भाग, त्याला समांतर अशा 4-4 रेघा आपण तिन्ही बाजूला काढून घेणार आहोत, म्हणजे चौकोनाच्या रेषेला विरुद्ध दिशेमध्ये। पहा, तर आपण अशा पद्धतीने आता 4-4 अशा रेघा काढून घेणार आहोत। समांतर अशा आपण 4 रेघा काढलेल्या आहेत। आता आपण दुसऱ्या बाजूसही अशाच काढणार आहोत। 4-4 रेघा एकास एक समांतर अशा 4 रेघा आपण काढून घेत आहोत। तिन्ही बाजूला आपल्याला अशाच 4 रेघा काढून घ्यायच्या आहेत, समांतर अशा। पहा, अशा पद्धतीने। तर आपल्या 4-4 रेषा अशा तिन्ही बाजूस काढून झालेल्या आहेत। तर आपण त्रिकोणाच्या मधल्या साईडचा जो टिपका आहे, त्याला आपण ह्या 4ही रेघा आतल्या साईडने गोल जसा येईल तशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत। चला तर आपण आता त्या रेषा अशा जोडून घेऊयात। पहा, अशा पद्धतीने 1 1। आता त्याच्या पुढं साईडने आपण त्या दुसऱ्या रेघेला जोडणार आहोत, पुढच्या साईडने। पहा, अशा पद्धतीने। आता ही तिसरी रेघ। अशा पद्धतीने आपण आता चौथी रेघ जोडून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण तीनही बाजूस असेच काढून घेणार आहोत। मधल्या साईडने आपण जोडून घेणार आहोत अशाच पद्धतीने। त्याही रेघा अशा समांतर एकाश एक येतील। पहा, अशा पद्धतीने आपण 4ही रेघा अशाच कंप्लीटली जोडून घेणार आहोत। आता वरच्या बाजूसही आपण तसंच मधला जो बिंदू आहे, म्हणजे मधला जो टिपका आहे, त्या टिपक्याला आपण आतल्या साईडने गोलाकार जसा असतो त्या पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत। दिसायला खूप सुरेख दिसते ही रांगोळी, आणि अगदी कमी वेळामध्ये तुम्ही कुठेही काढू शकता। पहा, अशा पद्धतीने आपल्या तीनही बाजूंनी अशा मधल्या साईडनी जोडून झालेली आहे रांगोळी। थोडीशी आपण ॲडजस्ट करून घेत आहोत ही रांगोळी, का तर आपल्या रेषा कंप्लीटली असं व्यवस्थित दिसल्या पाहिजेत। पहा, तर अशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करून घेतलेल्या आहेत सगळ्या रेषा, म्हणजे क्लिअर दिसल्या पाहिजेत त्या। चला तर आपण आपल्या ह्या पूर्ण कंप्लीट झालेल्या आहेत। तर एकेखाली आपण लहान लहान अशा मोठी, छोटी आणि छोटी अशा 3 रेघा काढून घेणार आहोत प्रत्येक साईडला। प्रत्येक साईडला आपण अशा 3-3 रेघा, मोठी, छोटी आणि सर्वात छोटी अशी काढून घेणार आहोत। पहा, अशा पद्धतीने आपण 3-3 रेषा अशा ह्या काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण आतल्या साईडला अशा रेषा जोडून घेणार आहोत। पहा, तर आपण आता ह्या रेषा आतल्या साईडला कशा जोडून घेणार आहोत। छोटी रेघ,
त्या लास्टच्या टिपक्याला, म्हणजे क्रॉस ह्याच्यामध्ये आपण अशा जोडून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने आपण या तीनही रेघा खालच्या रेषेला एकदम जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण तिन्ही बाजूस असंच जोडून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने. चला तर आपण रेषा अशाच 3 कम्प्लिटली जोडून घेणार आहोत. खूप सुंदर अशी वाटत आहे रांगोळी आपली. प्रत्येक साईडला आपण अशाच पद्धतीने या रेषा जोडून घेणार आहोत. नंतर जे छोटे टोक राहिलेले आहे वरचे आपली रेष, त्याच्यावर आपण चला तर आपण सगळ्या रेषा अशाच कम्प्लिटली जोडून घेणार आहोत. चारही बाजूच्या आपल्या अशा रेषा कंप्लीट झालेल्या देऊन आता मध्ये आपण त्रिकोण काढणार आहोत छोटासा. चला तर आपण आता त्यात फूल काढून घेणार आहोत 3 पाकळ्यांचे प्रत्येक त्रिकोणामध्ये. आतल्या त्रिकोणाच्या बाजूस अशा पद्धतीने आपण 3 पाकळ्या काढून घेणार आहोत प्रत्येक त्रिकोणांमध्ये. त्याच्यानंतर आपण अशी प्रत्येक शेवटच्या त्या रेषेवरती आपण अशा कळ्या काढून घेणार आहोत. आपण त्याला छान असा आकार देऊन घेणार आहोत. थोडासा कॅमेरा ॲडजस्ट केलाय मी, व्यवस्थित दिसत नव्हतं यासाठी. चला तर आपण आता पिवळ्या रंगाने मध्ये असा टिपका देऊन घेणार आहोत पिवळ्या रांगोळीने. त्याच्या आधी आपण हे फूल पांढऱ्या रंगाने रंगवून घेणार आहोत. रांगोळी आपण काढून ठेवलेली आहे पिवळी आणि लाल. चला तर आता आपण पिवळ्या रंगाने एक टिपका काढून घेणार आहोत प्रत्येक फुलाच्या शेवटच्या भागामध्ये आणि पसरवून घेतलेला आहे. मध्येही आपण पिवळा टिपका देत आहोत आणि बोटाच्या साहाय्याने आपण पसरवून घेत आहोत. तेही आता लाल रंगाचे मध्ये मस्तपैकी असं आपण शेड करत आहोत. त्यानंतर आता आपण मध्ये पांढरे टिपके साईडला असे देऊन घेणार आहोत. पिवळ्या रंगाच्या शेजारी फूल काढणार आहोत असं आपण पांढरे टिपके देऊन. आपण ते प्रत्येक वरच्या जो त्रिकोण आहे गोलाकार अर्ध त्रिकोण त्याच्यामध्ये इरेग्युलर असे आपण म्हणजे आडवे तिडवे असे आपण पांढरे टिपके छोटे छोटे देऊन घेणार आहोत. एकाची वेगळीच डिझाईन तयार होत आहे. पहा अशा पद्धतीने आपण पांढरे टिपके देऊन घेत आहोत प्रत्येक बाजूमध्ये. खूप सुंदर असं वाटत आहे. चला तर आपण त्या कळीला आता लाल रंगाने व्यवस्थित आतल्या साईडने असं रंगवून घेणार आहोत. पहा किती सुंदर वाटत आहे ती कळी. अशा पद्धतीने आपली आता रांगोळी कंप्लीट होत आलेली आहे. रांगोळी कशी वाटते आपल्याला? लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि पूर्ण रांगोळी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे. चला तर आता आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट होत आलेली आहे. आपण मध्ये प्रत्येक पाकळीच्या मधल्या साईडला पिवळा टिपका देऊन पसरवून घेतलेला आहे. आता त्याच्या साईडने पण अशा रेघा काढून घेत आहोत आपण 2-2. पहा अशा पद्धतीने आपली रांगोळी हेही कंप्लीट झालेली आहे. आता आपण पिवळा टिपका देऊन घेत आहोत प्रत्येक साईडला. नंतर पसरवून घेऊन आपण पांढरे टिपके देणार आहोत.
आणि बोटाच्या साहाय्याने आतल्या साईडला ओढून आपण फूल काढणार आहोत त्याचं. पहा तर आपण कशा पद्धतीने काढत आहोत ते. खूप सुरेख आणि सुंदर आखीव रेखीव अशी रांगोळी दिसत आहे बरं का. आपण असे 5 टिपके देऊन घेणार आहोत आणि ते बोटाच्या साहाय्याने मधल्या साईडला असे ओढून घेणार आहोत. म्हणजे कसं मस्तपैकी फुलाचा आकार येऊन जाईल. तेवढं काढून झालं की आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली असेल. चला तर आता आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. आता आपण बॉर्डर करून घेत आहोत. जिथं आपल्याला वाटत आहे की थोडंसं आणखीन डार्क केलं पाहिजे अशा पद्धतीने आपण डार्क करून घेतलेलं आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च धन्यवाद.